आंदोलकांची आहे आणि या मागणीसाठी या आंदोलकांनी जो आहे आता पुणे नाशिक महामार्ग जो आहे अडवलेला आहे आणि आपण पाहू शकताय या ठिकाणी हे जे आंदोलनकर्ते आहेत देवदत्त निकम असतील, आमदार रोहित पवार असतील, खासदार निलेश लंके असतील, हे जे सर्व आंदोलक आहेत या ठिकाणी हे आंदोलक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये कांद्याच्या गोणी ज्या आहेत ह्या कांद्याच्या गोणी रस्त्यावरती ओतून या ठिकाणी सरकारचा निषेध व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी आंदोलक जे आहेत हे आंदोलक या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती जमलेत आणि हे आंदोलन जे आहे हे आंदोलन आता खरं पाहिलं तर आक्रमक स्वरूपात आलंय। शेतकरी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करतायत आणि जे आंदोलनकर्ते जे आहेत या आंदोलनाचे मुख्य नेतृत्व जे आहेत आपण पाहू शकताय या ठिकाणी कशा पद्धतीने कांद्याच्या गोणी ज्या आहेत ह्या कांद्याच्या गोणी रस्त्यावर ओतल्या जात आहेत आणि हा जो कांदा आंदोलन जो आहे याचं प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सरकारचा निषेध केला जातोय। या ठिकाणी आज प्रातिनिधिक स्वरूपात पुणे जिल्ह्याचं पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आपल्या या आंबेगाव, खेड आणि जुन्नर या भागातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो। पण मला शेतकऱ्यांना विचारायचे, जर समजा पुढच्या 10 दिवसामध्ये तुमच्यासाठी काही चांगली बातमी नाही तर एखादा चांगला निर्णय जर सरकारकडनं त्या ठिकाणी घेतला नाही तर काय करायचं? मग काय करायचं? हात वर करून सांगा, नक्की का? तर इथं शेतकरी जर म्हणत असेल, मला असं वाटतं कुठेतरी कॅबिनेट मंत्रीची बैठक आता सुरू आहे। आता 12 वाजता ती बैठक आहे, अर्ध्या तासामध्ये ती बैठक आहे। आता पोलीस काय करतात आपण बघायचं का आंदोलन थांबायचं? तुम्ही मला सांगा, काय करायचं? काय करायचं? काय करलं? बघा, मी या ठिकाणी बसून राहणार आहे। तुमच्यावर कारवाई होईल नाही होईल ज्याला भीती वाटते, जो लढायला तयार नाही, जो या भूमीचा मान ठेवणार नाही ते इथं थांबणार नाही। पण आम्ही पोलीस कारवाई करूच तर या ठिकाणी बसणार पोलीस काय निर्णय घेतात त्या ठिकाणी घेतील। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांनी या ठिकाणी रस्त्यावरती बसून आंदोलन जे आहे ते आंदोलन कंटिन्यू करण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे। रोहित पवार जे आहेत स्वतः या ठिकाणी रस्त्यावरती बसून राहणार आहेत जोपर्यंत आता कॅबिनेट बैठक होणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये जोपर्यंत काही निर्णय होत नाही तोपर्यंत या ठिकाणी रोहित पवार आणि त्यांचे जे सहकारी आहेत हे सर्व सहकारी या ठिकाणी रस्त्यावरती बसून राहणार आहेत। 24 रुपये रेट देऊन टाका ना कांदा उत्पादक शेतकऱ्याला, विषय ठिकाणी त्या ठिकाणी संपेल। आणि ज्या शेतकऱ्याला आतापर्यंत कांदा दिलाय त्याला 10 ते 15 रुपये तुम्ही अनुदान द्या। आणि जे काय केंद्र सरकारमध्ये चर्चा झाली होती जे मार्केट कमिटीमध्ये तुम्ही कांदा घेणार 10 लाख टन घेणार, आणि सुरू करा ना तुम्ही। पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तरी बसून राहणार। पाहिलं या ठिकाणी जे आहे आंदोलकांनी जे आहे या ठिकाणी खेळ मांडलेला आहे। बघा, या महाराष्ट्रामध्ये 25 लाख शेतकरी आहेत जे कांदा उत्पादन करतात। आज तुम्ही त्यांच्या घरी जावा, आज व्यासपीठावर स्टेजवर शेतकरी म्हणतोय मी आता विष पितो। मग आता अशी जर शेतकऱ्याची परिस्थिती असेल तर काही हजार लोकांना त्रास झाला तर ते समजून घेतील। आम्ही काय आमचे कार्यकर्ते पदाधिकारी ठेवलेत, ज्याला कोणाला त्या ठिकाणी आरोग्याची अडचण असेल तर कार्यकर्ते लगेच ती गाडी काढून ठेवते। त्यामुळे आम्ही ते नियोजन केलंय। पण 25 लाख शेतकऱ्यांचा कुटुंब धरलं तर 1 कोटी लोक तिथं होतात। त्यामुळे यांचा प्रश्न मांडणं काही चुकीचं आहे का? म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रश्न मांडतोय आणि सरकारला या गोष्टी नको असतील तर तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने लगेच निर्णय घ्या ना। करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लगेच एका मिनिटात देतात आणि शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेताना तुम्ही एवढा वेळ लावता, हे आम्हाला पटत नाही। सरकार दिरंगाई काय करते? दिरंगाई काय होतीये? काय नाही, त्यांना असं वाटतंय की आता इलेक्शन झालंय
3 वर्ष इलेक्शन झालं येणार नाही, त्यामुळे यांना वेटेज धरलं तरी चालतंय. सामान्य लोकांना गृहीत धरा. लाडक्या बहिणी 2.5 कोटीवरनं तुम्ही 1.5 कोटीवर आणल्या, परत पुढे हळूहळू कमी केल्या जातील. त्यामुळे कुठं ना कुठेतरी सामान्य लोकांना वेटेज धरलं जाते. सामान्य लोकांच्या मागण्या ह्या कुठेतरी बाजूला सारून फक्त व्यक्तिगत हिताच्या राजकारण केलं जाते आणि नफेखोरी या सरकारकडनं केली जाते, असं आमचं ठाम मत आहे. दुधाभाव होतोय का? नाशिकला एक निर्णय, बाकी ठिकाणी एक निर्णय, दुधाभाव होतोय का? असं होत नसतं. तो निर्णय त्यांना इथं लागू करावाच लागेल. नाशिकला भाव वाढलेले आहेत, त्याचा फायदा हा या भागात पण झालेला आहे. पण जर खर्चच आमचा 20 रुपये असेल आणि रेट आता कुठेतरी 14 रुपयाला असेल तरी 6 रुपयाचं नुकसान आहे ना, तर मग 24 रुपये आमच्या शेतकऱ्याला द्यायला काय हरकत आहे? त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र केंद्रामध्ये दोन्ही का डबल इंजिन सरकार आहे, तरी येथील महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय अशी भूमिका खरं तर केंद्र सरकार घेते का? नाही, बघा, सामान्य लोकांच्या बद्दलचा निर्णय हे सरकार अजिबात त्या ठिकाणी घेत नाही. एखादा मोठा व्यावसायिक असेल, तो अडचणीत आला तर लगेच बैठका लागतात. पण आमचा शेतकरी अडचणीत आल्यानंतर, सामान्य व्यक्ती अडचणीत आल्यानंतर, नीटचा पेपर फुटल्यानंतर सुद्धा काहीच त्याच्यावर कारवाई केली जात नाही. मग नफेखोरी करणं, पैसा खाणं, मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना ताकद देणं आणि गरिबाला तसंच 1500 रुपये दिले खुश राहावा, 1000 रुपये दिले खुश राहावा. मग कुठेतरी सामान्य लोकांना हे सरकार दुर्दैव म्हणावं लागेल. आपल्याला भिकारी समजते आणि पैसे टाकले की हे मतदान करतात. अरे पण आमच्या हक्काच्या जे काही उत्पादन आम्ही केलं त्याला तुम्ही चांगला भाव दिला तर आम्हाला ह्या गोष्टी नको आहेत. मजुराला हाताला काम मिळालं, ह्या गोष्टी नको आहेत. आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1500 रुपये नको आहेत. आमच्या आज मिडल क्लास मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. पण काय आहे की इलेक्शन पुरतं फक्त नाटक केलं जातं. इलेक्शन गेल्यानंतर ह्यांना मात्र त्या ठिकाणी साईडला फेकून दिलं जातं. ही आजची परिस्थिती आहे. आज या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर पुढचं वर्ष एक तर एल निनो असल्यामुळे, पाऊस नसल्यामुळे यांचा पिका शेतात काही पिकणार नाही आणि जे पिकले त्यालाच आता चांगला भाव मिळाला तर हे जगतील. मुलं शाळेत जातील, कॉलेजला जातील, नाही तर कुणी जाऊ शकणार नाही. असं पाहिलं जातं की दिरंगाई केली जाते. शेतकऱ्यांकडून कमी भावामध्ये व्यापारी खरेदी करणार, नंतर व्यापाऱ्यांकडनं जास्त बाजारभाव. हाच विषय होता नाफेडचा. जेणेकरून नाफेड काय करायचं, काय प्रायव्हेट लोकांकडनं. आता खरात भोंदूबाबा माहितीये, त्याचं सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट होतं. भोंदूबाबा पैसा कमवायचा कोणाच्या नावावर, जीवावर, शेतकऱ्यांवर. काय केलं जातं, व्यापाऱ्यांकडनं 4-5 रुपयाला कांदा घेतला जातो आणि नाफेडच्या किमतीला तो त्या ठिकाणी नाफेडला विकला जातो. हे मध्यस्थी लोक, याच्यात शेतकऱ्याला कुठंच फायदा होता. म्हणून आमची मागणी होती मार्केट कमिटीमध्ये कांदा विकत घ्यावा, शेतकऱ्याला दिसलं पाहिजे नाफेड काय बोली लावतोय, व्यापारी काय बोली लावतोय. त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये कांदा घेणं महत्वाची ही मागणी होती, ती मान्य केली, लागू नाही झाली. त्यामुळे आमचं हे मत आहे की नाफेडमधून जो काही खरेदी केला त्या नफेखोरी होते. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने खरेदी करणं, 10 लाख टन खरेदी करून भारतात न विकता भारताच्या बाहेर हा माल काढला तर शेतकऱ्याला 25च्या पुढे भाव मिळेल, नाही तर मिळणार नाही. आता शेतकऱ्याचा कांदा बऱ्यापैकी संपला, आता व्यापाऱ्यांचाच कांदा राहिलाय. अहो, ज्या शेतकऱ्यांना कांदा विकलेला आहे तसं बघितलं 70% शेतकऱ्याचा कांदा अजून आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी 30% कांदा विकलाय ना, तर स्वतःकडे समजा 100 क्विंटल असेल, 10 क्विंटल विकला, 90 त्याकडेच ठेवलेला आहे. तर जेली विकलाय त्याला 10 ते 15 रुपये तुम्ही अनुदान द्या आणि 10 रुपये 15 रुपये किलोला अनुदान तुम्ही द्या ज्यांनी दिलाय, आणि ज्यांच्याकडे आहे त्याला 24 रुपये मिळेल. महाविकास आघाडीच्या खासदारांनी खरं तर दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाची खरं तर दखलही घेतली नाही, परंतु आता राज्याचंच शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलंय. 10 जून पर्यंत त्यांनी खरं तर मुदत मागितलेली आहे. खरं तर तुम्ही केलेलं आंदोलन असेल किंवा 10 जून हा बुलबुला आहे की शासनाच्या खरं तर शेतकऱ्यांना पानं पुसण्याचं. मला तुम्ही सांगा की 10 जून पर्यंत समजा एक 3 लाख टन नाही तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख नाही 1.5 लाख टन कांदा तिथे येतो. महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो. टोटल 100 लाख टन तिथं कांदा इथं बनला जातो. आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं? अरे घ्या ना निर्णय आता तुम्ही. काय तुम्हाला कोण थांबवतोय? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे, वर पण खाली पण, निर्णय घेऊन टाका. 10 जून पर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मारायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली. आता एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. ही परिस्थिती योग्य नाही. निर्णय घेताना गरीबाचा, सामान्य लोकांचा निर्णय हा तडकापडकी घेतला पाहिजे. जे आंदोलन सुरू होतं तिथं सरकार म्हणजे विखे पाटील असतील किंवा प्रसाद लाड असतील मध्यरात्रीपर्यंत तिथं ठाण मांडून होते, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तुमच्या आंदोलनामध्ये मात्र सरकारचा कुठलाही प्रतिनिधी येत नाही किंवा चर्चा करत नाही. बघा, तो विषय सामाजिक आणि त्या अनुषंगाने पूर्वीपासून ते कुठल्या पक्षाचे नसल्यामुळे तो विषय जरा क्रिटिकल आणि संविधानिक, थोडं संवेदनशील आहे. हा विषय संवेदनशील आहे. पण झालं असं की इथं विरोधात असणारे काही नेते आणि काही सत्तेतले पण नेते इथं आले होते. त्यांचा भूमिका होती की नाही, न्याय मिळाला पाहिजे. आज सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल की नको, काय करतायत हे, काय किती वेळ बसतील, किती वेळ आंदोलन करतील, काय फरक पडत नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना सांगायचंय, तुम्ही तुमच्या हक्कासाठी सिस्टमच्या विरोधात रस्त्यावर आला नाही
तर तुम्हाला अडचणी वाढत जाणार आहेत. इथं महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्यानंतर युवांना नोकऱ्या मिळाना, कांद्याचे भाव वाढेना, शेतकऱ्याला अन्याय होतोय. तिथं तुम्ही बघितलं तर खताचे भाव वाढलेत. पण जर आपण असं सहन करत राहिलो तर मग उद्या जाऊन न्याय कसा मिळणार? जसं दादांसाठी आम्ही लढतोय तसं सामान्य लोकांसाठी सुद्धा लढणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी. दिलीप वळसे पाटलांनी सांगितलंय की आंदोलन करण्यापेक्षा माझ्यासोबत बैठक करा, काही त्रुटी असतील तर आपण काढू. दिलीप वळसे पाटलांनी असं वक्तव्य केलं. नाही बघा, तुम्हाला कोणी थांबवलंय की शेतकऱ्याची भूमिका घेण्यासाठी? तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्हाला उलट सोपं आहे. तुम्हाला पंतप्रधान साहेब वेळ देऊ शकतील, CM साहेब वेळ देऊ शकतील, माजी मंत्री राहिलेला आहे, तुमचं वट आहे. पण वटाचा फायदा हा स्वतःसाठी आणि कार्यकर्त्यासाठी, पदाधिकाऱ्यांना देण्यापेक्षा हा शेतकऱ्यासाठी देण्यासाठी भूमिका घेणं महत्वाचं आहे. नुसतं बोलून चालत नसतं, करून दाखवावं लागतं. त्यामुळे तुम्ही सत्तेत असल्यामुळे करून दाखवणं महत्वाचं आहे. नाही, पण त्यांनी सांगितलं बैठक करा, आपण काय त्रुटी असतील तर काढू. या ठिकाणी आपण पाहिलं आंदोलक जे आहे ते अजूनही बसूनच आहे.